विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 8वा। पाठाचं शीर्षक आहे वृक्षमैत्री। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। वडगाव हे छोटेसे गाव होते। या गावात रामनाथ नावाचा छोटासा मुलगा राहत होता। तो लहान असतानाच त्याचे आई वडील वारले, त्यामुळे तो नेहमी नाराज राहायचा। रामनाथने लहानपणी आपल्या अंगणात वडाचं एक रोपटं लावलं। त्या रोपट्याची तो रोज मशागत करायचा। त्या दोघांची छान मैत्री जमली। दररोज रामनाथ त्या रोपट्याशी चर्चा करायचा, आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगायचा। रामनाथने रोपट्याचे नाव नकळत ठेवले। रामनाथ जसजसा मोठा व्हायचा तसा तसा नकळतही मोठा व्हायचा। आपण मोठं होत असल्याचं पाहून दोघांनाही आनंद व्हायचा। दिवस अगदी आनंदात जात होते। या आनंदाच्या भरात नकळत नाचायचा, डोलायचा, रामनाथ सोबत गप्पा सुद्धा मारायचा। दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते। रामनाथ स्वतःपेक्षाही नकळतची काळजी घ्यायचा। त्याला दररोज पाणी देणे, खत देणे, आळं साफ करणे, परिसर स्वच्छ करणे ही रामनाथची दररोजची कामे ठरलेली होती। रामनाथ जेव्हा नकळतच्या छत्रछायेत निजायचा तेव्हा झाडांची पानं हलायची। त्यावेळी रामनाथला आईच्या कुशीत झोपल्याचा आनंद मिळायचा। जणू आपली आईच अंगाई गीत गात आहे असे रामनाथला मनोमन वाटे। रामनाथ आणि नकळत यांची निखळ मैत्री होती। खरंच वृक्षाशी मैत्री करणे किती आनंददायी असते। माणसांची मैत्री वेगळीच असते, पण वृक्षाची मैत्री माणसांपेक्षा केव्हाही सरसच आहे। वृक्षाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत याचा अनुभव त्या दिवशी आला। प्रखर ऊन भाजू लागले होते। अशातच रामनाथ नकळत जवळ आला। नकळतपणे आपल्या फांद्यांची सावली रामनाथला दिली, त्याचे संरक्षण केले, मायेची ऊब दिली, उन्हापासून त्याला वाचवले। एके दिवशी रामनाथ घरी नव्हता। तो बाहेर बाजाराला गेला होता। तेव्हा घरात कुणीच नव्हते। नेमकी हीच संधी सापडली। नकळतवर कुणीतरी आपल्या कुऱ्हाडीने वार केला, रामनाथला अनाथ केले। रामनाथ बाजारातून घरी आला, पण दारात नकळत उभा असलेला दिसला नाही। रामनाथ खूप दुःखी झाला। अचानक त्याचे लक्ष उन्मळून पडलेल्या वृक्षाकडे गेले। तो ढसा रडू लागला। काय करावे काहीच सुचत नव्हते। वृक्ष घर देतो, सरपण देतो, धरतीवर पाणी आणतो, मात्र माणसांकडून काहीही घेत नाही। तरीही माणूस वृक्षाची कत्तल करतो, त्याचा जगण्याचा आनंद हिरावून घेतो। वृक्ष निस्वार्थी आहेत। रामनाथनं वृक्षाची महती जाणली। पुन्हा रामनाथने आपल्या दारी एक रोपटं लावलं, त्या रोपट्याशी मैत्री केली। आपणही वृक्षमैत्री जपावी।